कल्पना करा, आज तुमचा या जगातील शेवटचा दिवस आहे. तुमचे श्वास उखडले जात आहेत आणि तुमच्या आसपासची माणसे तुमचे नाव घेऊन रडत आहेत. पण एक क्षण थांबा आणि विचार करा, ज्या नावाला लोक हाक मारत आहेत, ते नाव तुमची खरी ओळख आहे का? जर तुमचे शरीर इथेच जळणार असेल आणि तुमचे पद, पैसा, बँक बॅलन्स इथेच राहणार असेल, तर या शरीरातून बाहेर पडलेले ते नक्की कोण आहे? बहुतेक लोक आयुष्यभर अशा एका मुखवट्याला सजवण्यात वेळ घालवतात, जो त्यांचा कधी होताच नाही. आपण आरशात जे पाहतो ते केवळ एक बाह्य आवरण आहे. विज्ञान सांगते की दर 7 वर्षांनी तुमच्या शरीरातील प्रत्येक पेशी आणि अणू बदलतो. मग 7 वर्षांपूर्वीचा मी आणि आजचा मी एकच कसा? नमस्ते, मी नवल शिंदे. ओम श्रीम ऑरा अँड ॲस्ट्रो वास्तू एनर्जी व्हायब्रेशनच्या या विशेष ऑकल्ट मास्टर क्लासमध्ये तुमचे स्वागत आहे. आज आपण आत्मा उपनिषदाच्या त्या गुपित सत्याचा उलगडा करणार आहोत, जे जाणून घेतल्यानंतर तुमच्या आयुष्यातील तणाव आणि मृत्यूचे भय कायमचे नष्ट होईल. स्वतःला ओळखा, कारण हा प्रवास एका मर्यादित शरीरापासून अनंत चेतनेपर्यंतचा आहे. कल्पना करा, एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होतो. त्याच्या आजूबाजूला लोक उभे असतात, ते रडत असतात, त्याचं नाव पुकारत असतात. पण जसं त्या शरीरातून प्राण निघून जातो ना, तसं ते नाव, ती ओळख, तो रुतबा, बँक बॅलन्स हे सगळं त्याच क्षणी तिथेच राख होतं. अगदी बरोबर. म्हणजे जे शरीर तिथे पडलेलं असतं ते आता तो माणूस राहिलेला नसतो. हो. मग एक अत्यंत गहन आणि थोडं अस्वस्थ करण्याला प्रश्न उभा राहतो, कोणता? की जे या शरीराबाहेर पडलं त्याचं नाव काय होतं? जर जळणारं किंवा गाडलं जाणारं शरीर आपण नसतो आणि पुकारलं जाणारं नाव ही फक्त समाजाने दिलेली खूण असते, तर मग आपण नक्की आहोत तरी कोण? बापरे, हा प्रश्न ऐकायला जेवढा सोपा वाटतो ना, तेवढाच तो माणसाच्या अस्तित्वाला मुळापासून हादरवून टाकणारा आहे. हो ना. कारण कसंय, आपण सगळेच अगदी बाह्य गोष्टींना आपला स्व मानून जगत असतो. एखाद्या व्यक्तीला वाटतं की तो आरशात दिसणारा चेहरा म्हणजे तो स्वतः आहे. पण आरसा फक्त बाहेरची बाजू दाखवतो, आतलं सत्य नाही. चेहऱ्यावर सुरकुत्या पडल्या म्हणजे तो माणूस बदलतो का? नाही ना. खरंय. आणि म्हणूनच आजच्या या सखोल चर्चेत आपण एका अत्यंत प्राचीन आणि गूढ ग्रंथाच्या तत्वज्ञानाचं विश्लेषण करणार आहोत. तो ग्रंथ म्हणजे आत्मा उपनिषद. अतिशय सुंदर ग्रंथ आहे हा. हो. आणि आजच्या या आपल्या सखोल चर्चेचं मुख्य उद्दिष्ट हे डिकम्पोज अँड डिस्टिल म्हणजेच अस्तित्वाचे विघटन आणि शुद्धीकरण करणं हे आहे. स्वतःची खरी ओळख काय आहे याचा शोध घेणं आणि मृत्यूचं किंवा दुःखाचं जे भय माणसाला सतत सतावत असतं ते कायमचं कसं नष्ट होऊ शकतं हे समजून घेणं हे आपलं आजचं काम आहे. नक्कीच. आपण सगळेच रोजच्या जगण्यात आतून खूप थकलेले असतो, कारण आपण एक अशी खोटी ओळख मिरवत असतो जी आपली कधीच नव्हती. हे ओझं नक्की कसं कमी करता येईल हे आज आपण शोधणार आहोत. हो, कारण काय होतं माहिती का, आजचा माणूस चंद्रावर पोहोचलाय, ब्रह्मांडाचे रहस्य शोधत आहे. मी कोण नाही हे ओळखावं लागेल. अगदी बरोबर. इथे मला विज्ञानाचा एक अत्यंत रंजक संदर्भ आठवतोय. आधुनिक जीवशास्त्र असं सांगतं की दर 7 ते 10 वर्षांनी मानवी शरीरातील जवळजवळ प्रत्येक पेशी, प्रत्येक अणू पूर्णपणे नवीन पेशींनी बदलला जातो. हे खरं आहे. म्हणजे 10 वर्षांपूर्वी जे शरीर होतं त्याचा एक छोटासा अंशही आज शरीरात अस्तित्वात नाहीये. हो. आणि जर मनाचा विचार केला तर 5 वर्षांच्या वयातील विचार, आवडीनिवडी आणि आजची समज यात जमीन आसमानाचा फरक असतो. सगळंच बदललं. नक्कीच. शरीर बदललं, विचार बदलले, तरीही मी आहे म्हणजेच आय ॲम ही जाणीव कशी काय कायम राहते? जर माझे आजचे विचार आणि कालचे विचार वेगळे आहेत, तर या दोन्ही गोष्टींना जोडणारा तो धागा कोणता आहे? हाच तो धागा आहे ज्याचा शोध आत्मा उपनिषदाने हजारो वर्षांपूर्वी घेतला होता. बरं. जेव्हा आपण मी कोण आहे हा प्रश्न विचारतो, तेव्हा उपनिषदाने अस्तित्वाचे 3 स्तर किंवा 3 भाग स्पष्ट केले आहेत. 3 स्तर? हो. जेव्हा आपण हे स्तर विलग करून पाहतो, तेव्हा त्या मी आहे या जाणीवेचा उलगडा होतो. यातील पहिला आणि सर्वात वरचा स्तर म्हणजे बाह्य आत्मा. बाह्य आत्मा म्हणजे ज्याला आपण भौतिक शरीर म्हणतो ते का? होय, अगदी तेच. हे अन्नापासून बनलेलं भौतिक शरीर आहे, जे जन्माला येतं, वाढतं, म्हातारं होतं आणि नष्ट होतं. अडचण अशी आहे की जगातील 99% लोक फक्त याच स्तरावर जगतात.
एखाद्या माणसाला वाटतं की त्याचं शरीर म्हणजेच तो स्वतः आहे. हो, म्हणजे वजन वाढलं की मी जाड झालो, केस गळले की मी म्हातारा झालो. अगदी याच चुकीच्या ओळखीमुळे माणूस सतत तणावात आणि भीतीत जगतो. या भौतिक शरीरालाच सर्वस्व मानणे हा पहिला भ्रम आहे. पण मग शरीराच्या आत जे आहे, म्हणजे आपले विचार, आपल्या भावना, त्याचं काय? तो कोणता स्तर आहे? तो दुसरा स्तर आहे, ज्याला उपनिषदात अंतरात्मा असं म्हटलं आहे. अंतरात्मा. म्हणजे आपला आतला आवाज किंवा विवेक. तसं म्हणता येईल, पण त्यात मन, बुद्धी आणि अहंकार या सर्वांचा समावेश होतो. माणसाच्या डोक्यात सतत घुमणारा विचारांचा, भावनांचा आणि आठवणींचा जो आवाज आहे ना, तो म्हणजे अंतरात्मा. आपल्याला नेहमी वाटतं की आपले विचार म्हणजेच आपण. माझा राजकीय दृष्टिकोन, माझ्या आवडी, माझा राग हे सर्व मिळून मी तयार होतो असं माणसाला वाटतं. पण उपनिषद सांगतं की हेही माणसाचं खरं स्वरूप नाहीये. पण एक मिनिट, हे कसं शक्य आहे? जर मी विचार करत नाहीये आणि माझे विचार म्हणजे मी नाहीये, तर मग माझं हे रोजचं काम कोण करतंय? मी विचार करतो म्हणूनच तर मी अस्तित्वात आहे ना. आय थिंक देअरफॉर आय एम, असं तो एका प्रसिद्ध विचारवंताचा सिद्धांतही आहे. हो, तो सिद्धांत ऐकायला चांगला आहे, पण त्यात एक मोठी त्रुटी आहे. कोणती? विचार तर आकाशातल्या ढगांसारखे येतात आणि जातात. 5 मिनिटांपूर्वी तुमच्या मनात जो विचार होता तो आता नाहीये. काल जो राग होता तो आज नाहीये. बरोबर. जर माणूस म्हणजे त्याचे विचार असते, तर विचार संपल्यावर किंवा बदलल्यावर माणूसही संपायला हवा होता ना. पण माणूस तिथेच असतो. जेव्हा मनात कोणताही विचार नसतो, तेव्हाही मी आहे ही जाणीव असतेच. बापरे, हे थोडं चक्रावून टाकणार आहे. जर आपण हे भौतिक शरीर नाही आणि आपण हे सतत बदलणारं मन किंवा विचारही नाही, तर मग आपण नक्की आहोत तरी कोण? इथेच तिसऱ्या आणि सर्वोच्च स्तराचा प्रवेश होतो, ज्याला परमात्मा किंवा शुद्ध आत्मा म्हणतात. शुद्ध आत्मा. हा, तो स्तर आहे जो कधीच जन्माला आला नाही आणि जो कधीच मरणार नाही. तो विचार करत नाही, तो रडत नाही, तो हसत नाही. तो केवळ एक साक्षी आहे. साक्षी. हो, साक्षी. तो शरीराचा आणि मनाचा खेळ पाहणारा एक शांत, अलिप्त दर्शक आहे. साक्षी. पण याची कल्पना कशी करायची? हे खूप अमूर्त वाटतंय. या आजच्या स्रोतांमध्ये महर्षी अंगिरा आणि एका तरुण साधकाचा एक प्रसंग दिला आहे, तो मला इथे आठवतोय. हो, तो प्रसंग खूप महत्वाचा आहे. तो साधक सगळं गमावून अत्यंत दुःखी होऊन महर्षींकडे येतो. तेव्हा महर्षी त्याला विचारतात की जर तुझा एखादा हात कापला गेला तर तू अर्धा होशील का? हां. साधक म्हणतो, नाही, माझा हात नसेल, पण मी तर पूर्णच असेन. जर पाय कापले गेले तरी माणूस अपूर्ण होत नाही. मग महर्षी समजावून सांगतात की माणूस हा घराचा मालक आहे, पण तो स्वतः घर नाही. तो रथाचा सारथी आहे, पण स्वतः रथ नाही. हे रूपक अत्यंत समर्पक आहे. घर मोडलं म्हणजे घरात राहणारा मरत नाही, तो फक्त घर बदलतो. होय. रथ तुटला म्हणजे सारथी संपत नाही. तसंच हे शरीर नष्ट झालं म्हणजे आतला तो साक्षी नष्ट होत नाही. हे रूपक समजायला तसं सोपं आहे, पण तरीही तो शुद्ध आत्मा कसा काम करतो हे डोळ्यासमोर उभं करणं थोडं कठीण जातंय. हां, कसं काय? कारण आपण रोजच्या जीवनात सुख, दुःख, राग, लोभ सगळं अनुभवतो ना. मग हा साक्षी नेमका कुठे असतो तेव्हा? बरं, यासाठी आपण सिनेमाच्या पडद्याचं रूपक वापरून पाहूया. सिनेमाचा पडदा. हो, समजा आपण सिनेमा हॉलमध्ये आहोत आणि पडद्यावर एखादा थरारपट चालू आहे. पडद्यावर प्रचंड मोठी आग लागते, बॉम्बस्फोट होतात, रक्त सांडतं, गाड्या एकमेकांवर आदळतात. आता मला सांगा, सिनेमा संपल्यावर जेव्हा लाईट्स लागतात तेव्हा तो पांढरा पडदा जळालेला असतो का? किंवा त्यावर रक्ताचे डाग असतात का? नाही, पडदा अगदी तसाच कोरा, पांढरा आणि सुरक्षित असतो. चित्रपटातल्या आगीने पडदा थोडीच जळणार आहे. अगदी बरोबर. माणसाचं शरीर आणि मन म्हणजे त्या पडद्यावर चालणारा चित्रपट आहे. अरे वा. त्यात सुख आहे, दुःख आहे, जन्म आहे, मृत्यू आहे, यश अपयश आहे. पण जो शुद्ध आत्मा आहे तो म्हणजे तो अलिप्त पांढरा पडदा आहे. चित्रपटातील कोणत्याही घटनेचा त्या पडद्याला काहीच स्पर्श होत नाही. आपण केवळ तो चित्रपट पाहणारे साक्षी आहोत. आपण तो चित्रपट नाही. पण प्रॅक्टिकली हे खरंच असं काम करतं का? म्हणजे बघा, जेव्हा रस्त्यावर एखादी गाडी मला कट मारून जाते किंवा कुणी माझा अपमान करतं, तेव्हा मी काही त्या पांढऱ्या पडद्यासारखा शांत नसतो. माझ्या अंगाचा तीळ पापड होतो, मला भयंकर राग येतो. मग तेव्हा तो पडदा कुठे जातो?
तो पडदा तिथेच असतो. गंमत अशी आहे की जेव्हा तुम्हाला राग येतो तेव्हा मला राग येता आहे हे जाणणारा किंवा पाहणारा कोण असतो? हं. मीच असतो. शरीरात काहीतरी रासायनिक बदल होतायत, श्वास जलद चालतोय, हे कोणीतरी पाहत असताना जो रागवतोय तो अंतरात्मा म्हणजे मन आहे. पण जो या रागाला पाहतोय तो शुद्ध आत्मा आहे. अच्छा. आपण फक्त त्या रागाशी एकरूप होतो. पडद्यावरच्या पात्राला स्वतः समजायला लागतो आणि तिथेच खरी गडबड होते. बापरे. म्हणजे राग हा पडद्यावरचा चित्रपट आहे आणि मी तो पाहणारा प्रेक्षक आहे. या स्रोतांमध्ये आणखी एक मडक्याचं रूपक आहे. तेही मला खूप भारी वाटलं. हो, पोकळीचं रूपक. हो, समजा एका खोलीत एक मातीचं मडकं ठेवलं आहे. मडक्याच्या आतही एक स्पेस किंवा पोकळी आहे आणि मडक्याच्या बाहेर पूर्ण खोलीभर स्पेस आहे. जर ते मडकं फुटलं तर आतली स्पेस कुठे जाते? ती कुठेच जात नाही. ती स्पेस आधीपासूनच त्या बाहेरच्या अनंत स्पेसचाच एक भाग असते. फक्त मडक्याच्या मातीच्या भिंतींमुळे ती वेगळी असल्याचा भ्रम निर्माण झालेला असतो. हे रूपक चेतनेची व्यापकता अगदी स्पष्ट करतं. माणसाला सतत वाटतं की त्याची जाणीव किंवा चेतना या 5-6 फुटांच्या शरीरात आणि कवटीच्या आत बंदिस्त आहे. हो ना. पण सत्य हे आहे की चेतना अनंत आहे. शरीर हे त्या मडक्यासारखे आहे. जेव्हा शरीररूपी मडकं फुटतं तेव्हा चेतना कुठेही जात नाही. ती विश्वाच्या अनंत चेतनेशी एकरूपच असते. हे खूपच विशाल वाटतंय. पण जर ही चेतना एवढी व्यापक आहे आणि मी तो साक्षी आहे, तर मग मला माझा आत्मा का दिसत नाही? चांगला प्रश्न आहे. म्हणजे बघा, जर विज्ञानाने अणुरेणू शोधून काढले आहेत, तर मग हा मी किंवा हा आत्मा कोणत्याही मायक्रोस्कोप खाली का सापडत नाही? याचं उत्तर अत्यंत तार्किक आणि साधं आहे. मला सांगा, माणसाचे डोळे या जगातील सर्व गोष्टी पाहू शकतात, बरोबर? हो. ते डोंगर पाहू शकतात, नद्या पाहू शकतात, सूक्ष्म जंतू पाहू शकतात. पण काय डोळे स्वतःला पाहू शकतात? नाही, डोळे स्वतःला पाहू शकत नाहीत. आरशात आपण फक्त प्रतिबिंब पाहतो. स्वतः डोळा स्वतःला थेट पाहू शकत नाही. अगदी तसंच. मी हा नेहमी एक कर्ता किंवा अनुभवणारा असतो. त्याला इंग्रजीत सब्जेक्ट म्हणतात. त्याला कधीही वस्तू किंवा दृश्य म्हणजे ऑब्जेक्ट बनवता येत नाही. सुरी जगातील सर्व गोष्टी कापू शकते, पण ती स्वतःला कापू शकत नाही. तुम्ही जे काही पाहू शकता, ज्याचा विचार करू शकता, ते तुम्ही असूच शकत नाही. बापरे. त्यामुळे आत्म्याला पाहता येत नाही, कारण जो पाहतोय तोच आत्मा आहे. जो पाहतोय तोच मी आहे. हे खूपच खोल आहे. पण मग प्रश्न असा पडतो की जर आपण तो शांत, अनंत, अलिप्त साक्षी आहोत, तर आपण या खोट्या ओळखीमध्ये अडकतोच कसे? हा भ्रम निर्माण तरी कसा होतो? यासाठी एका शांत तळ्याची कल्पना करा. बरं. एकदम स्पष्ट दिसतं. पण जेव्हा त्या शांत पाण्यात एखादा दगड पडतो तेव्हा काय होतं? पाण्यात लाटा उठतात आणि ते प्रतिबिंब पूर्णपणे अस्पष्ट होतं. सगळं हलतंय असं वाटायला लागतं. तसंच काहीसं माणसाच्या मनाचं होतं. मानवी इच्छा, अपेक्षा, वासना आणि भीती यांचे दगड जेव्हा चेतनेच्या शांत तलावात पडतात तेव्हा विचारांच्या प्रचंड लाटा उठतात. बरोबर. आणि त्या गोंधळात माणूस आपला तो खरा शांत चेहरा पाहू शकत नाही. तो त्या लाटांनाच स्वतःचं स्वरूप मानू लागतो. मन सतत अस्वस्थ असतं. म्हणूनच माणसाला आत्म्याची ओळख पटत नाही. मग हे मन पूर्णपणे शांत कधी होतं? आपण कधी तो अनुभव घेतो का? आपण रोज तो अनुभव घेतो. उपनिषदांनी चेतनेच्या 4 अवस्था सांगितल्या आहेत, ज्यातून हे अगदी स्पष्ट होतं. पहिली अवस्था आहे जागृत आणि दुसरी स्वप्न. म्हणजे जागे असताना आणि स्वप्न बघताना. हो, या दोन्ही अवस्थांमध्ये मन खूप सक्रिय असतं. लाटा उसळत असतात. पण तिसरी अवस्था आहे सुषुप्ती, म्हणजेच गाढ झोप. गाढ झोप म्हणजे जिथे आपल्याला कोणतंच स्वप्न पडत नाही ती झोप. बरोबर. गाढ झोपेत मानवी मन पूर्णपणे झोपलेलं असतं. अहंकार शून्यावर असतो. माणसाला स्वतःचं नाव, वय, बँक बॅलन्स, नातेसंबंध, आजार काहीच आठवत नाही. तो एक प्रकारे स्वतःला आणि जगाला पूर्णपणे विसरलेला असतो. हो, तिथे कोणताच भेदभाव नसतो. अगदी. राजा आणि भिकारी दोघेही गाढ झोपेत समानच असतात. पण तरीही सकाळी उठून तोच माणूस काय म्हणतो? आज खूप शांत झोप लागली, मला कशाचीच शुद्ध नव्हती. हो, असा अनुभव आपण सर्वच घेतो. पण यात विशेष काय आहे? विशेष हे आहे की विचार करा, जेव्हा मन झोपलेलं होतं, बुद्धी काम करत नव्हती, अहंकार अस्तित्वात नव्हता, तेव्हा तो शांततेचा अनुभव घेणारा कोण होता? अरे छा! हो,
तो कोणता साक्षी होता ज्याला सकाळी उठल्यावर कळालं की झोप खूप छान लागली? तो आत्माच असतो. गाढ झोपेत आपण कळत न कळत त्या परमात्म्याच्या जवळ जातो, आपल्या बाह्य ओळखीपासून मुक्त होतो. बापरे, हे मी असा विचारच नव्हता केला कधी. फक्त तिथे अज्ञानाचा पडदा असल्यामुळे आपल्याला ते जागृत अवस्थेत आठवत नाही. म्हणजे रोज रात्री आपण खऱ्या अर्थाने स्वच्या जवळ जातो. मग उपनिषदात चौथी अवस्था कोणती सांगितली आहे? चौथी अवस्था आहे तुरीय. ही ती सर्वोच्च अवस्था आहे जिथे व्यक्ती जागृत असूनही त्या गाढ झोपेइतक्याच परम शांततेचा अनुभव घेते. म्हणजे जागे असताना गाढ झोपेची शांतता. हो, शरीराने माणूस जगात वावरत असतो, काम करत असतो, पण आतून तो पूर्णपणे अलिप्त आणि साक्षी झालेला असतो. जसे गौतम बुद्ध किंवा इतर महान तत्त्वज्ञ. ते समाजात राहिले, त्यांनी संवाद साधला, पण आतून त्यांच्या तळ्याचं पाणी नेहमी स्थिर होतं. हे ऐकायला खूप आध्यात्मिक वाटतं. पण जेव्हा मी हे सर्व स्रोत वाचत होतो तेव्हा मला जाणवलं की याचा आधुनिक विज्ञानाशी, विशेषतः क्वांटम फिजिक्सशी खूप जवळचा संबंध आहे. होय, आणि हाच सर्वात रंजक भाग आहे. क्वांटम फिजिक्समधील ऑब्झर्व्हर इफेक्ट आणि प्रसिद्ध डबल स्लिट एक्सपेरिमेंट याच दिशेने निर्देश करतात, बरोबर? अगदी बरोबर. जेव्हा शास्त्रज्ञांनी अणूच्या पातळीवर इलेक्ट्रॉनचं निरीक्षण केलं तेव्हा त्यांना एक धक्कादायक गोष्ट आढळली. काय? जेव्हा त्या इलेक्ट्रॉनचं कोणीही निरीक्षण करत नसतं तेव्हा ते इलेक्ट्रॉन फक्त ऊर्जेच्या लाटांच्या रूपात असतात. त्यांना कोणताही ठोस आकार नसतो. ते एकाच वेळी सर्वत्र असू शकतात. म्हणजे ते फक्त एक शक्यता किंवा प्रॉबेबिलिटी असतात. बरोबर. पण जेव्हा एखादा पाहणारा किंवा कॅमेरा त्यांच्याकडे लक्ष देतो तेव्हा ती ऊर्जा अचानक एका ठोस कणात रूपांतरित होते. म्हणजेच ऊर्जेला भौतिक आकार मिळण्यासाठी पाहणाऱ्याची अत्यंत गरज असते. हे तर थक्क करणारं आहे. हो ना. पाहणाऱ्याशिवाय हे जग भौतिक रूपात अस्तित्वातच येत नाही. म्हणजे विज्ञानानुसार सुद्धा हा साक्षी किंवा पाहणारा असल्याशिवाय या विश्वाना कोणताही अर्थ किंवा आकार नाहीये. तंतोतंत. आणि हजारो वर्षापूर्वी उपनिषदांनी यालाच दृष्टीसृष्टीवाद म्हटलं होतं. दृष्टीसृष्टीवाद. म्हणजेच पाहणाऱ्याच्या दृष्टीमुळेच ही सृष्टी अस्तित्वात येते. जर चेतना नसती तर या जगाचं काहीच अस्तित्व नसतं. इथे आपण दोरी आणि सापाचं हुपक वापरू शकतो. ते कोणतं? अंधारात पडलेली एक साधी दोरी माणसाला साप वाटते. माणूस घाबरतो, त्याला घाम फुटतो, तो पळायला लागतो. त्याची भीती अगदी खरी असते. पण जेव्हा प्रकाशाचा किरण पडतो तेव्हा काय समजतं? की तो साप तिथे कधीच नव्हता, ती फक्त दोरी होती. अगदी. आपल्या अज्ञानाचा पडदा दूर करणं हे त्या प्रकाशासारखं आहे. जग हे सापासारखं भासतं, पण खरं स्वरूप फक्त चेतनेची दोरी आहे. पण एक मिनिट, हे सगळं तत्वज्ञान ऐकायला खूप खोल आणि अद्भुत वाटतं. पण थोडं सामान्य माणसाच्या दृष्टिकोनातून विचार करूया. हां, सांगा. एखाद्या माणसाला उद्या सकाळी उठून ऑफिसला जायचंय, EMI भरायचा आहे, मुलांच्या शिक्षणाचा खर्च बघायचा आहे. त्याला जर समजलं की तो हे शरीर नाहीये, तर मग त्याने काय करावं? त्याने जबाबदाऱ्या सोडून द्याव्यात का? हिमालयात निघून जावं का? या सत्याचा व्यवहारात कसा उपयोग करायचा? नाही. उपनिषदे कधीही जीवनातून पलायन करायला किंवा संन्यास घ्यायला शिकवत नाहीत. ती फक्त जीवन कसं जगावं हे शिकवतात. तुम्ही मगाशी जो प्रश्न विचारला त्यासाठी एक अत्यंत सुंदर रूपक वापरता येईल. कोणतं रूपक? रंगमंचावरील अभिनेत्याचं रूपक. समजा एखादा उत्तम अभिनेता नाटकामध्ये राजाची भूमिका करत आहे. स्टेजवर तो राजा असल्यासारखा वावरतो, तो युद्ध करतो, प्रजेसाठी रडतो, संकटांचा सामना करतो. हां. तो आपले 100% त्या भूमिकेला देतो, पण आतून त्याला पक्क माहीत असतं की तो खरोखरचा राजा नाही. हे फक्त 2 तासांचं नाटक आहे. नाटक संपल्यावर तो त्याचे खरे कपडे घालतो आणि शांतपणे घरी जातो. स्टेजवरचं राज्य गमावल्याचं दुःख तो घरी घेऊन जात नाही. वा, म्हणजे त्याने काम पूर्ण निष्ठेने केलं, पण तो त्या पात्रात अडकला नाही. अगदी तसंच माणसाने आपलं जीवन जगलं पाहिजे. तुम्ही ऑफिसला जा, कुटुंबाची काळजी घ्या, यश मिळवा, पण अपयशाचं किंवा दुःखाचं ओझं डोक्यावर घेऊ नका. कारण आतून तुम्हाला माहीत पाहिजे की तुम्ही तो अभिनेता आहात जो फक्त शरीराची भूमिका साकारत आहे. हे खूपच प्रॅक्टिकल आहे. मग दैनंदिन जीवनात अशी कोणती सवय लावता येईल ज्याने आपण या साक्षी भावात राहू शकू? एक अतिशय सोपा बदल आपण करू शकतो. त्याला प्राचीन ग्रंथांमध्ये नेती असं म्हटलं आहे. नेती म्हणजे हे नाही ते नाही. जेव्हा माणसाला प्रचंड राग येतो तेव्हा तो काय म्हणतो, मी रागीट आहे किंवा मला राग आला आहे. याऐवजी त्याने विचार करायला हवा, माझ्या मनात रागाची भावना निर्माण झालीये आणि मी ती भावना पाहत आहे.
अच्छा, म्हणजे आपण स्वतःमध्ये आणि आपल्या भावनांमध्ये एक अंतर निर्माण करतोय. होय, तुम्ही भावना नाही, तुम्ही भावनांचे साक्षी आहात. मी शरीर नाही, मी विचार नाही, मी भावना नाही. हे सर्व नेती करून नाकारल्यानंतर शेवटी जे उरतं, ज्याला नाकारता येत नाही, तोच खरा मी. मला वाटतं जेव्हा एखाद्या व्यक्तीला हे खऱ्या अर्थाने समजतं की तो हे नश्वर शरीर नाहीये, तेव्हा मृत्यूची किंवा अपमानाची भीती कायमची संपते. तो अशा कैद्यासारखा होतो ज्याला अचानक समजतं की ज्या तुरुंगात तो जन्मभर रडत अडकला होता, त्या तुरुंगाच्या भिंती फक्त कागदाच्या आहेत. अगदी खरे. तो घाबरणार नाही, तो फक्त हसेल आणि त्या कागदी भिंती फाडून बाहेर येईल. हो, जिथे भीती संपते तिथेच खऱ्या जीवनाची सुरुवात होते. तुम्ही पूर्णपणे मुक्त होता. आपण या सखोल चर्चेच्या अगदी अंतिम टप्प्यात आलो आहोत. यातून आपण एक गोष्ट नक्की शिकलो की आपण सगळे कस्तुरी मृगासारखे आहोत. कस्तुरी मृग जंगलात सगळीकडे त्या सुगंधी कस्तुरीचा शोध घेत वेड्यासारखा धावत असतो, हे न जाणता की तो सुगंध त्याच्या स्वतःच्या नाभीतूनच येत आहे. माणूसही बाहेर जगात शांती, प्रेम, यश आणि समाधान शोधत असतो. पण खरं तर ती शांती त्याच्या आतच त्याच्या स्वतःच्या शुद्ध चेतनेच्या रूपात आहे. आणि हे ज्ञान माणसाला निष्क्रिय बनवत नाही हं. हो, उलट यामुळे तो अधिक करुणावान बनतो. कारण जेव्हा समजतं की सर्व गोष्टी एकाच अनंत आत्म्यापासून बनल्या आहेत, तेव्हा हेही समजतं की समोरचा व्यक्तीही त्याच चेतनेचा एक विस्तार आहे. मग कोणाचा द्वेष करणार? तिथे फक्त प्रेम आणि समज उरते. खरंच आपण विश्वाचा एक छोटासा भाग नाही, तर आपणच ते संपूर्ण विश्व आहोत, जे एका छोट्याशा शरीरातून जीवनाचा अनुभव घेत आहे. अगदी बरोबर. जाता जाता मला एक विचार सर्वांसमोर मांडायचा आहे, ज्यावर नक्की चिंतन करावं. आपण पाहिले की दृष्टी, सृष्टीवाद आणि क्वांटम फिजिक्सनुसार पाहणाऱ्याच्या अस्तित्वानेच हे जग आकार घेतं. जर हे संपूर्ण आयुष्य, हे जग म्हणजे शुद्ध चेतनेच्या पडद्यावर चालणारा फक्त एक चित्रपट असेल, तर मग या चित्रपटाचं दिग्दर्शक कोण आहे? कोण ठरवते या आयुष्याची कथा? ती आधीच लिहिलेली आहे की आपण ज्या क्षणी गोष्टींकडे पाहतोय त्या क्षणी ती कथा नव्याने लिहिली जात आहे? याचा नक्की विचार करा. मित्रांनो, आज आपण पाहिले की आपण एखादी छोटी लाट नसून तो अथांग सागर आहोत. आपल्या आयुष्यात येणारी संकटे, दुःख आणि राग हे सिनेमाच्या पडद्यावर चालणाऱ्या चित्रपटासारखे आहेत. पडद्यावर कितीही आग लागली तरी पडदा जळत नाही, कारण तुम्ही तो अलिप्त साक्षी, विटनेस आहात. जेव्हा तुम्ही मी करता आहे हा अहंकार सोडून जीवनाच्या रंगमंचावर एका अभिनेत्याप्रमाणे आपली भूमिका निभावता, तेव्हा कर्माचे ओझे संपते आणि खऱ्या स्वातंत्र्याची, खऱ्या आनंदाची सुरुवात होते. लक्षात ठेवा, जो कधीही मरू शकत नाही आणि ज्याला कोणीही स्पर्श करू शकत नाही, तो अविनाशी आत्मा तुम्ही आहात. हा विचार केवळ माहिती म्हणून न ठेवता आपल्या श्वासात उतरवा. जेव्हा जेव्हा तुम्हाला भीती वाटेल तेव्हा स्वतःला विचारा, जे हरत आहे ते खरंच मी आहे का? आणि तुम्हाला उत्तर मिळेल, नाही, मी तर तो अलिप्त प्रकाश आहे. अशाच ऊर्जावान आणि वैज्ञानिक दृष्टिकोनासाठी आमच्याशी जोडलेले रहा. स्वतःला ओळखा, स्वतःमध्ये रमा. मी नवल शिंदे तुमचा निरोप घेतो. धन्यवाद.